शिवसेनेची ताकद जी आहे या सगळ्यांमुळे वाढलेली आहे। या सगळ्यांचा योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये हे मोठं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा जो आहे हा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यादी इतकी मोठी आहे, यादी द्या। माजी नगरसेवक शैलेश धात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर आमचा युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर विठ्ठल कचवे, जितू पेडणेकर, मनीषाताई धुरी, ममताताई घाडीगावकर, शुभदा देसाई, प्रल्हादजी पाटील, त्याचबरोबर नारिवली गावचे नारिवली आणि बालेगाव हे पूर्ण मिळून मला वाटतं 100पेक्षा 200 शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी सरपंच या सगळ्यांनी जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे खूप इथे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। शिवसेनेची ताकद जी आहे या सगळ्यांमुळे वाढलेली आहे। या सगळ्यांचा योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये हे मोठं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा जो आहे हा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी होईल। माननीय मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आपण पाहिलं असेल इकडे 500पेक्षा जास्त लोकांनी जो आहे हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। आपण बोलू शकतो जम्बो पक्षप्रवेश या शिवसेनेमध्ये जे आहे या डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर महादेवाच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर महादेव मंदिरच्या सगळ्या ट्रस्टींचे पण या ठिकाणी खूप अभिनंदन करतो की गेले अनेक वर्ष जो प्रश्न प्रलंबित होता जागेचा, तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला। याच्यामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी, त्याचबरोबर ट्रस्टींनी, लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये जेव्हा आता आम्ही पूजा अर्चा केली, त्याच्यानंतर इकडे मी माझं भाषण केलं, सगळ्या ट्रस्टींनी मिळून जो तो सत्कार या ठिकाणी केला, तर तुम्ही मला वाटतं माझं भाषण नीट ऐकलं नाही। त्यामध्ये मी सगळ्यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। हे काम जे आहे ते कुठल्या एकामुळे जे झालेलं नाही, गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष जो आहे हा पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मागे आहे। या सगळ्या प्रांगणाचं जी जमीन जी आहे ही मिळावी, याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी जे आहे पंचकृषीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान जे आहे ते याच्यामध्ये आहे। आम्ही सगळे जे आहे निमित्त मात्र आहोत। जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंतजी आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे राजेशजी मोरे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख असतील, प्रत्येक ट्रस्टी असेल या मंदिराचा, या सगळ्यांचं योगदान जे आहे याच्यामध्ये आहे। मला ट्रस्टींनी सांगितलेलं आहे, पण तारीख जी आहे ती आता 8 तारीख बोलत आहेत, तर नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी होईल। कारण की गेले अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिराची जमीन जी आहे ही पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला परत मिळालेली आहे। BKCमध्ये जे आहे हे पॉट टॅक्सीचं टेंडर आणि त्याचबरोबर वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे। अगोदर लोकांना वाटत होतं की पॉट टॅक्सी काय, पण पॉट टॅक्सी आता अस्तित्वात येते। लास्ट माईल कनेक्टिव्हिटी रेल्वेमधून उतरले किंवा भविष्यामध्ये आता ही जी 2 वर्षामध्ये जी मेट्रो होणार आहे त्या मेट्रोमधून उतरले तर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत जाण्यासाठी जे आहे बस किंवा तुम्हाला रिक्षा जी आहे ती घ्यावी लागते। पॉट टॅक्सी आल्याने जे आहे तुम्ही रेल्वे स्टेशनवरून किंवा मेट्रोमधून उतरले की थेट आपल्याला जे आहे आपल्या ज्या बारीक म्हणजे ज्या इंटरनल रोड जे आहेत
या इंटरनल रोड्सवरती जे आहे पॉट टॅक्सी त्या ठिकाणी जे आहे ही उपलब्ध होईल, ज्याच्यामुळे आपलं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे या पॉट टॅक्सीच्या माध्यमाने होईल.